पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। इथले लोक लय आगाव आहेत बरं का? म्हणजे लय येडीवाकडी प्रश्न विचारतात। मग विचारू द्या की भाऊजी, आपण द्यायची उत्तर। आपण नाही, उत्तर मी देणार। उमेदवार मी आहे। बर तुम्ही द्या। नमस्कार दादा। नमस्कार। सांगितलं तेवढं केलं ना? हो तेच सांगायला आलो होतो। लोकांना गोळा कर, मीटिंग घेऊ आपण। इथे पाराव 4-5 म्हातारी बसल्यात, ते म्हटले आमच्याकडे येऊन बोला। काय मीटिंग होणार नाही, जे काय बोलायचं ते आमच्या संग येऊन बोला। ती काय नाही विनाच आता। भाऊजी जाऊन बघूया की। चला। अप्पे, हाच तुझा मॉक इंटरव्ह्यू आहे असं समज। हो बाबा, मीटिंग का घेऊन देत नाही तुम्ही इथं? कोण तुम्ही? मी जनसंघ पक्षाचा उमेदवार सुजय आंबीरराव कदम। निवडणुकीसाठीच मला इथे मीटिंग घ्यायची। आमच्या संघ बोल मग। सगळ्यांना बोलवा की। अरे आमच्या संघ बोल, इथं सगळ्याला कळणार। हा हे बघा, मी जनतेच्या तुमच्या भल्यासाठीच काम करीन, म्हणून मला मतदान करा। नुसते आश्वासनं देत नाहीये, विकास करणार म्हणजे करणार। तुम्ही वयाने मोठे आहात, म्हातारे कोतारे आहात म्हणून मी गप आहे, पण ही अशी वागवायची पद्धत नाहीये। अरे लेकरा, विकास येणार, विकास करणार, विकास होणार। अरे हे ऐकता ऐकता आमचं अख्खं आयुष्य निघून गेलं। अरे ह्याच पारंब्या खेळून मोठं झालोय आम्ही, तेव्हापासून ऐकतोय विकास येतोय, विकास येतोय। पण माझ्या काळात असं काय होणार नाहीये। विकास म्हणजे काय? शाळा, रस्ते, लाईट। विकास म्हणजे अजून काय असतंय तवा? विकास मग अजून काय असतंय? हे बघा, उगाच काही प्रश्न विचारून मला अडकू नका बरं का तुम्ही। खरं सांगा, तुम्हाला दुसऱ्या पक्षाने पैसे दिलेत का? हा, पैसे दिल्यात। अरे इथं आम्हाला अजून लई प्रश्न पडल्यात, त्याची उत्तर दे आधी। दिलीत की उत्तर आता? अरे विकास म्हणजे काय ह्याचं उत्तर आम्हाला अजून मनासारखं भेटलंच नाही ना। विकास म्हणजे काय? मी सांगते। विकास ही लय वैयक्तिक गोष्ट आहे बघा। अहो म्हणजे प्रत्येक जण समाधानी असणं, संतुष्ट असणं म्हणजे त्याचा विकासच झाला की। आजी, आता तुम्हाला एक गोष्ट समजा, तुझ्या घरात तुझी सून तुझ्याशी चांगली वागत नसेल आणि अचानक जर का चांगली वागायला लागली तर तू तुझ्यासाठी विकासच झाला की ग। होय होय, हाय का नाही? बाबा आता तुम्ही मला सांगा, समजा तुम्हाला 2 पोरे आणि त्यांची आपापसात लई भांडणे, एकमेकांशी नीट वागतच नाहीत ते, आणि अचानक ते एकमेकांशी चांगले वागायला लागले, भांडणच निघून गेली तर? हो, तो विकासच आहे। अहो तो तुमच्यासाठी विकासच झाला की, हाय का नाही? बरं आता हा सगळा झाला वैयक्तिक विकास। आता आपण जर का आपल्या भागाचा विचार केला, आपल्या भागाचा विकास म्हणजे काय? आपल्या भागातल्या अडचणी सोडवणं, सोयी सुविधा पुरवणं म्हणजे विकासच झाला का नाही? आता हेच बघा की, आता 30 वर्ष आधी गावात लाईट नव्हती, मग गावात लाईट आली म्हणजे काय झाला? विकास झाला। पण आता जर का कोणी म्हणलं आम्ही लाईट आणतो, तर तुम्ही त्याच्यावर हसणार का नाही? त्याची चेष्टा उडवणार का नाही? अहो कारण गावागावात लाईट आली की आता त्याचा काय फायदा आहे? हा पण आता जग बदललंय बर का। आता प्रत्येकाकडे फोन आहे, फोन शिवाय कोणाचंच पान हालत नाही बघा। आता इंटरनेट आणि फोन या दोन्ही लई महत्वाच्या गोष्टी झाल्या। मग आता जर का गावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली तर तो गावाचा विकास झाला का नाही? तू म्हणतेस ते पटतंय आम्हाला, पण नाही म्हणलं तरी अजून अडचणी आहेतच की। इतकी वर्ष अडचणी तशाच आहेत, प्रश्न बी लई पडल्यात, त्याचं काय करणार? आबा आता ते अशा झटके सुटणार आहेत, वेळ द्यायला लागेल ना। मला निवडून द्या तुम्ही, मी सोडवीन सगळे प्रश्न तुमचे। अरे शेतकरी इतकी वर्ष मरमर मरतोय आणि आता तर काही विचारूच नकोस, ती सोडवणार आहेस तू? नाही नाही तसं नाही, पण आपण त्याचा पाठपुरावा तर करू शकतो ना, आपण प्रयत्न तर करू शकतो का नाही? हा, पण आमच्या अडचणी सुटतील कावा
ते विचारतोय आम्ही. आता तुम्हाला सगळ्यांना खरं उत्तर देऊ का? याचं खरं उत्तर मलाही माहित नाही. अहो खरंच खोटं कशाला बोलू? आणि तुमच्या समोर उगा खोटी आश्वासनं कशाला द्यायची सगळ्यांसारखी? मी जे आहे ती तोंडावर सांगते बघा. हा पण आपण सगळेजण मिळून प्रयत्न मात्र करू शकतो. हा आम्ही निवडून आलो की करणार. नाही नाही, निवडून आलो काय नाही आलो काय, प्रयत्न मात्र करणार. अग समधी असेच म्हणतात. नाही नाही, पण मी नुसती म्हणत नाही. मी तुम्हाला खात्री देते बघा. ए पोरी, म्हणजे मग तुझ्यावर विश्वास ठेवायचा म्हणते आम्ही. हा मग आता एवढी वर्ष इतरांवर विश्वास ठेवला, आता थोडा विश्वास माझ्यावर ठेवा की. ए पोरी, नाही इतकी बोलतीयास तेव्हा तुला माहितच असेल की ग, आज पातूर पुरुषांना मिळणारा पैसा आणि बाईला मिळणारा पैसा दोन्हीत फरक आहे ग. काम तेच असलं तरी त्याचं काय होणार? आजे हा अगं तू लई महत्वाचा मुद्दा मांडलाय. मग तू लई महत्वाचा आहे पण बर का. पण तुला एक सांगू का, माझ्याकडे याचे उत्तर नाही बघ काही. अगं म्हणजे हे असं एका बाजूनी कसं होईल? दोन्ही बाजूनी प्रयत्न झाले पाहिजे का नाही? म्हणजे बघ की गावातल्या प्रत्येक माणसाने जर का ठरवलं तर आपण आपल्या घरातल्या बाईशी एकदम चांगलं वागायचं, समानतेनं वागायचं, तर आपोआप बदल घडेल का नाही? आणि बदल घडवायचा असेल ना आजे, तर स्वतःपासून घडवलं पाहिजे. म्हणजे घरातही बदल घडेल आणि घराच्या बाहेरही. आहे का नाही? काय ग शेंगा तुझ्या शेतातलं आहेत वय? अगं बाई घे घे खा. ए पोरी, अगं तुझं नाव काय ग? माझं नाव वापर नाही, पण तुम्ही मला आप्पीच म्हणा बरं का सगळे. आप्पी अप्पी. आप्पी हुशार आहेस पुरी, हुशार आहेस. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे प्रामाणिक आहेस बघ. इथं येऊन समधी जणच गुळ लावत्यात, गोड गोड बोलत्यात, रिटून बोलत्यात, आणि एकदा निवडून आलं की मग 5 वर्षांच तोंड दाखवत्यात. नाही नाही, माझ्याकडनं असं नाही होणार बरं का. काय हो तुम्ही चिंच खाताय वय? हा एकदम गोड गोड चिंच आहे एकदम. मला द्या की वाईज मग. घे 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 घे. आणि असं का नाही होणार माहितीये का? कारण हे सुजय कदम आहेत ना, ते माझे भाऊजी आहेत. तुम्ही जसं सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला तसं त्यांच्यावर ठेवून बघा की. आणि मी तुम्हाला शब्द देते, तुमचा विश्वास आम्ही अजिबात मोडणार नाही. असं काम होणार असलं ना तर नुसते ऐकून घेणार असले तरी चालतील. आम्ही सगळ्या गावाची मतं देऊ. बरं ते आता गावागावात मत मागायची होती तेवढं. ए पोरी, अगं आता हे तुझंच गाव आहे. बिंदास चालतंय की. भाऊजी जावा लवकर, हे घे चिंच. मै दादा तुम्ही बी घ्या. जावा जावा लवकर जावा. नवले का आपले कस काय जमतं तुलाही? कसं आहे ना भाऊजी, सुरुवात प्रेमाने केली का नाही का शेवटही प्रेमानेच होतो बघ. आणि काय हो आल्यापासून मी एकटीच बोलायला लागल्या, तुम्ही बोललातच नाही. अय मध्ये का थांबलीस? तिकडे काम आहे माझं. भाऊजी तुम्ही वा पुढं, मी आले. अप्पे हा काय झालं तरी प्रचार माझा करतेस, हे विसरू नको. अहो नाही भाऊजी, मी नाही विसरणार. आणि हा तुम्हाला लोकांची कामं करायची हे तुम्ही विसरू नका. चकुले इकडे ये, जावा सावकाश. अगे छकुले असं गाडी पुढे येत असत वय? अगं माझं तुझ्याकडे काम आहे. काय काम आहे तुझं? हा कुठे ते घेऊन चाललेस तू? सावकाश सावकाश. अगं शिगडी बस इथं. लोकांची काम करतात म्हणजे ती कलेक्टरच ना. अगं असं नाही छकुले, कलेक्टरला असतात त्यापेक्षा जास्त अधिकार आमदाराला असतात. आता तू काम नाही करणार? अगं करणार की. बाय बाय, मला तर टेन्शनच आलं होतं. तुला कसलं टेन्शन आलतं? आणि एवढ्या काय गडबडीत माझ्याकडे काय काम आहे तुझं? आता तू दिल्लीला ना आणि त्याने कलेक्टर होऊन देणार. अगं नाही छकुले, मी आधी तिथे जाणार, मग मी इंटरव्ह्यू देणार, मग त्या इंटरव्ह्यू मध्ये पास झाले का नाही मग कलेक्टर होणार. हा तीच तर ना. तू होणार का? दिल्लीला जाताना कामाची लिस्ट घेऊन जा. ही गी लिस्ट. कामाची लिस्ट? शपथ छकुले, अगं पीएचं काम तर जोरात चाललंय की. मग
अगं 3 दिवस लिस्ट तयार करत होती माहितीये का तुला? बरं चकुले, आता तूच सांग काय काय कामाची लिस्ट आहे? बापू राणी चालली होती ती, पण रस्त्यावर खड्डे असते ती. म्हणजे रस्ता चांगला बनवणे, ती पद्धतीला त्याच्या कामासाठी नेट लागतं. तू सारखं रिचार्ज करत असत. म्हणजे गावात मोफत इंटरनेट सेवा आणणे. बरोबर. अक्कूताईला साधी तपासणी करायची असली तरी साताऱ्याला जायला लागतं. म्हणजे गावात चांगला दवाखाना आणणे. तपासणी रात्री उठून शेतात जायला लागतं, कारण तेव्हाच लाईट असते. म्हणजे गावातली लाईट जाणार नाही याची काळजी घेणे. मम्मीला चुलीवर स्वयंपाक करून लई खोकला येतो, मग ती आजारी पडती. म्हणजे सरकारी योजनेतनं मम्मीला गॅस मिळवून देणे. बरोबर. सगळ्यांची कामं आणलीत, तुला काय नको आहे? ही कामं गोळा करून आणून द्यायची, हीच तर माझं काम आहे ना पेय म्हणून. चकुले, मला कधी कधी असं होतं ना, मी अशी कशी माणसं आलात ग माझ्या आयुष्यात? ही तर चाच गावात भेटली ना. कशी म्हणजे? आता पोरसनी सिग्नल केलं, पोर कामाला लागली असतील, सांगायला पाहिजे मिस कॉल होतं. जाते मी. जा लवकर जा, सावकाश. अप्पे, लई काम पडलेत, अजिबात मागे सुरून चालणार नाही. हे घे, ही टाक. हा ठेवतो. आपे ते 15 किलोच्या वर चालत नाही असं ऐकलंय मी. 1 मिनिट, हा बदल कधी झाला? म्हणजे आता अर्जुन, अरे माझं 49 किलो वजन आहे. ए अपर्णा, अगं सामानाचं वजन म्हणतोय मी, येडुंबा. सॉरी माझं थोडं तू माझी खेचतोयस वय अर्जुन. तुम्हाला टेन्शन आलंय आधीच तुझं. तू बस इथं बस. अशाच टेन्शन घेतले मी. सगळी बॅग भरतो, तू कागदपत्राचं बघ पहिलं. हा, महत्वाचं ते राहिले की हे फाईल आणून ठेवल्या. हे बघ, हे सगळे कागदपत्र. क्रॉस चेक केलं का सगळी कागदपत्र? हा, हे घेतलंय. पण तू हे माझ्या डोळ्यासमोर इथे टाका. ठेवलं सगळ्यात खाली ठेवतो. हे ठेवली फाईल. हा, झालं. ओके अर्जुन, एकच छोटासा प्रश्न होता. ते बी म्हणत उलटी बिलटी होते का रे? उलटीचं तर काय माहित नाही, पण पिशवी घ्यायची का ट्रान्सपरंट? ते खिडक्याला जाम असतात बरं का. अर्जुन, तू खरंच माझी मस्करी करतोस. तू एक धड उत्तर देणं झालायस बघ मला. मला तरी काय माहित अप्पे, मी काय तू रोज जातो का चौकीला विमानात चिंचुके बरोबर? परत मस्करी करतोयस तू अर्जुन. अरे खरंच मला प्रश्न पडतात. ते विमानवर जायला लागली की पोटात गोळा येत असेल ना? हा येत असेल ना, असं विमानवर गेलो असा पोटात गोळा येत असेल ना. अप्पे तुझ्यामुळे मला विमानात बसायला मिळणार आहे. अर्जुन, मला त्याचं कौतुक नाही रे. इथं मला विमानाचं टेन्शन, इंटरव्ह्यूचं टेन्शन आलंय मला. अगं अप्पे, इंटरव्ह्यूचं कशाला टेन्शन घेते? अप्पे मला आहे ना स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त कॉन्फिडन्स आहे. इंटरव्ह्यू एकच नंबर जाणार आहे तुला. काय, आणि लवकर झोपा आता. सकाळी लवकर उठायचंय, आंघोळ पांघोळ करून निघायचंय लवकर. चला झोपा. चल. ही बॅग नीट ठेव. सगळं टाकलंय ना त्यात? सगळं टाकलंय. झोप तू. टाकले, माझे 2-3 साडे टाकलेत. माझे कपडे घेतलेत ना. हा, झोप चल. होय हो, काय ते बुवांबद्दल बोलायचं होतं जरा. त्याचं काय आता? अहो तुम्ही त्यांचं काही मनावरच घेणं झालाय. मला काय तो बुवा खरा वाटत नाही. अहो असं कसं म्हणताय? अहो त्यांनी केवढं काय काय सगळं सांगितलं, काय काय केलं. ते खांद्याच्या वर तुमचं दिसतंय, ते डोकं का मोकळं खोकय, मेंदू बिंदू हाय का नाही त्यात? हा, जरा विचार करत जा की. अहो आता तुम्ही विश्वासच ठेवला नाही तर कसं होणार? तू काय झालं? ना तू 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 ना. काय करताय? काय चाललंय? अहो तुमच्यावर काय तर करतायत ते. हात जोडा. अहो जोडा की हात तुम्ही. हा, ना तू 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 ना तू. या हातांनी लय कष्ट उपासलेत. 4 दिशांना 4 जमिनी घेतल्या. ना तू ना तू ना तू ना तू ना तू ना तू ना तू. तुम्हाला कसं कळलं? ना तू 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 ना तू. पूर्वेच्या जमिनीत वडाचं झाड आहे. ना तू 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 ना तू. तिथे विहीर आहे. ना तू ना तू ना तू ना तू ना तू ना तू ना तू. पाणी नुसतं पाणी. ना तू ना तू ना तू ना तू ना. पश्चिमेची जमीन भाऊ सांभाळतो. त्याच्याच कष्टानं
घरात अन्नधान्य येतं नातू 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 नातू. उत्तरेला जमीन घेतली रस्त्यालगत, इथे बांधकाम होणार. स्वप्न आहे तुझं नातू 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 नातू. वा बस बुवा बस. जर तुम्हाला हे कळत असेल तर तुम्हाला काय बी कळत असेल बुवा. ही विद्या साधी नाही. भारत फिरलो नातू 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 नातू. जप केलं नातू नातू नातू. तप केलं नातू 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 नातू. तेव्हा जाऊन कुठे विद्या प्राप्त झाली. नातू 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 नातू. तुमचं वय काय हो? वय शरीराला असतं, मन चिरतरुण असतं. नातू 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 नातू. वय 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 खरं आहे तुमचं. धन दौलत ऐश्वर्य सगळं आहे, पण रात्री डोळ्यांना झोप नाही. खरं आहे ना? होय बुवा होय खरंय. घरात नवीन फुलणारं रोप नाही. थोरल्या मुलाला अजून संतान नाही. धाकट्याचा संसार विस्कटलेला. बहीण एवढी हुशार पण ती पण अडकलेली. नातू 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 नातू. होय बुवा होय. कुठं काय चुकतंय तेच कळणार झालंय. नातू 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 नातू. कोण आहे तू? नातू 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 नातू. कुठून आली आहेस? काय पाहिजे? नातू 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 नातू. मी आलोय आता. माझ्याशी 2 हात करायला लागतील. नातू 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 नातू. बुवा बुवा काय झालं? काळी शक्ती वास करते इथं. नातू 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 नातू. देवा भैरवनाथा वाचव रे बाबा वाचव. बुवा काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे? अहो या घराची आम्ही वास्तुशांती केली. नातू 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 नातू. दाखवतो. हे बघा हे बघा. नातू 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 नातू. नातू 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 नातू. कुठे निघाली आहे? काळी आईला बोलून मी का आता देते या साध्या माणसानं? नातू 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 नातू. माझ्याशी 2 हात कर. नातू नातू. हे कुठे चालले? साध्या माणसानं का छळतीये? सरकार गेटच्या बाहेर येईना ती. इथंच आहे आत. थांबा दाखवतो तुम्हाला. थांबा. नातू हे बघा दाखवतो. नातू 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 नातू. हे बघा लिंबू लालच आहे. आज जेव्हा कुंकू टाकलं लिंबू काळा झालता. म्हणजे जागेचा दोष सरकार. नातू 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 नातू. मला दिसली बाई दिसली. मात्र खेळली. अडकलाय का जीव अडकला इथं. नातू 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 नातू. आतुरात खेळली ती. आतुरात खेळली. आताच अडकली. काय सांगले ताकदीची? सांगा काय करायचंय? करा करा काय काय करायचं ते करा. सगळं करा. शांती शांती करायला लागल लगेच उद्या अमावस्येच्या आधीच. जादू बुवा तुम्ही मिळवा सगळं. ते मिळवा करा. सगळं सगळं शांत करा. बघा लई सामान लागल. 21 नखांच्या कासवाचं नख ते मिळायला अख्खी जिंदगी जात्या. आव करा की करा. काय करायचं ते करा. सगळं करा. पैसे लागतील. मला ध्यान केलं पाहिजे. साधना केली पाहिजे. नातू 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 नातू. आला आदेश आला. शांतीच्या टायमाला घरातली कुठलीच बाई बाहेर पडता कामा नये. अजिबात. वय वय नाही नाही अजिबात पडणार नाही. अजिबात पडणार नाही. नातू 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 नातू. हे सगळं नाटक करत नसेल कशावर? हो काय पण काय बोलताय? आता बघितलं की आपल्या डोळ्यांनी. हा बघितलं खरं. मग ते काय नाही बघा. ते काय सांगतील ते सगळं करायचं. मी तर करणार आहे सगळं. असं काय करताय तुम्ही? असं काय करताय? हे बघा
मी आजपर्यंत तुमच्याकडे काय मागितलंय का? आणि मी काय माझ्यासाठी करते होय सगळं? हे आपल्या घरासाठीच करते ना. तुम्ही माझं ऐकणार आहे का नाही? त्यानं पैसे किती ते बी सांगितलं नाही. अहो असं मागून मागून किती मागणार आहे? अहो साधू भाऊ आहेत ते, आपल्याला गंडवणार आहे थोडंच. करा, काय करायचं ते करा. हा, करते करते. उद्या मी घरात नाहीये, बाहेर चाललोय. सुजाला घ्या आणि घाला शांत. घालणारच आहे.